परबा 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 कानाला खडा. पार्ले बेक्स विथ मारी प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शक्यतो काय होतं ना, लोक सिनेमात असतात आणि मग ते जमवण्याचं झालं म्हणजे त्यांना कोणी विचारण्याचं झालं की मग ते राजकारणात जातात आणि मग त्यांना कोण ना कोणतरी लोकप्रिय असेल तसं तिकीट देतं आणि ते वर्षानुवर्ष काम करणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उरावर बसून नेते होतात. मग तुम्ही सिनेमे अभिनेते असून मग परत नेते कसे झालात? आता तसं अभिनेता म्हणून म्हणजे मला फिल्मची आवड होती, पण या सामाजिक कामाची आवड असल्यामुळं मी सातत्यानं काम करत राहिलो. मला फिल्मची आवड होती. जर मी कदाचित राजकारणामध्ये आलो नसतो तर मी फिल्ममधला चांगला अभिनेता होऊ शकत होतो. पण तसं बॅकग्राऊंड आपलं तर नव्हतं, ही मला फक्त आवड होती. पण मी ठरवलं की अभिनेता होण्यापेक्षा नेता होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी प्रॅक्टिकल. जो अभिनेता आहे, अभिनेता चित्रपटाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोच, पण नेता हा जो आहे, हा नेता हा डायरेक्ट लोकांशी कनेक्टेड असतो आणि लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेत्याला काम करण्याची संधी मिळते. तर अशा पद्धतीनं मी अभिनेता बनण्यापेक्षा मी नेता किंवा कार्यकर्ता, नेत्यापेक्षा कार्यकर्ता बनणं हे माझं उद्दिष्ट राहिलं आणि मी स्वतःला आजही मी नेत्यापेक्षा कार्यकर्त्याचा समजतो आणि त्यामुळंच माझं नेतृत्व टिकून आहे. म्हणजे नेत्याची हवा एकदा डोक्यामध्ये गेली की त्या नेत्याचं नेतृत्व काय सगळे मान्य करत नाही आहे, पण माझ्या डोक्यामध्ये नेत्याची नाही हवा, माझ्या डोक्यामध्ये नेत्याची नाही हवा, म्हणूनच मी इतिहास घडवणार आहे नवा. रामदासजी, तुमच्या या काव्याने, तुमच्या या विनोदानी प्रत्यक्ष आपल्या पंतप्रधानांना सुद्धा हसवलंय. आपण क्लिप बघूया, पुरावा आहे आमच्याकडे. और ये हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है कि आप एक पत्रकार हैं, आप एक राजनेता भी है, सोशल वर्कर भी है और इस हाउस को चलाने के लिए आपको मौका दे दिया है. तो मैं हमेशा मतलब चेयरमैन साहब को मैं डरता हूँ, चेयरमैन साहब को मैं डरता हूँ, इसलिए मैं आपका समर्थन करता हूँ. काय तुम्हाला त्या क्षणाला काय सुचलं असं नेमकं? वैचारिक भाषण देणं ही तर आवश्यकता आहेच आहे, पण एक वैचारिक भाषण देणारी एक वेगळी स्टाईल असते. पण खुसखुशीत भाषण, हसत खेळत असणारं जे भाषण असतं ते लोकांच्या लक्षात राहतं. तर त्यामुळं मी आमच्या आता सभांमध्ये, तसा मी काय वक्ता नव्हतो अगोदर, भाषण करण्यापेक्षा लोकांचं काम करण्याची मला तर सवय होती. पण नंतरच्या वेळेला मी भाषण करू लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी अनेक साहित्यिकांची भाषणं ऐकली होती. त्यामुळं खुसखुशीत भाषणं झाली की लोकांमध्ये हशा टाळ्या, अशा पद्धतीनं लोकांना ती भाषणं आवडतात, त्यांच्या लक्षात राहतात. त्यामुळं मला एक अशा पद्धतीनं यमक जुळवण्याची मला सवय लागली होती आणि मी शब्द टाकला. आता मी जे आता बोललो आपण पार्लमेंटमधलं ऐकलं की सिंपलच आहे ते, की पण एकदम लोकांमधून मोठी रिॲक्शन येते. म्हणजे मैं तुमको डरता हूँ इसीलिए मैं तुमको समर्थन करता हूँ. तर अशा या 2 ओळीमुळं त्या हाऊसमध्ये प्रचंड अशा पद्धतीचा आशा पिकला. आता एका नंतर एकदा मी असं म्हणालो होतो, नरेंद्र मोदी और अमित शाह अगर मुझे दे देंगे थोड़ा धक्का, नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी अगर मुझे दे देंगे थोड़ा धक्का तो मैं मारता हूँ काँग्रेस के खिलाफ जोरदार छक्का. असं म्हटलं की त्या हाऊसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हशा किंवा लोक त्याला रिस्पॉन्स देतात. म्हणजे हशापेक्षाही मी काय हसण्यासाठी बोलतोय असं अजिबात नाही आहे. पण मी त्या ठिकाणी बसल्या बसल्या मला काही वेळ मिळत नाही आहे. मी मंत्रालयामध्ये असतो, तिथं मला 300, 400, 500 माणसं भेटतात आणि मला वेळही नसतो फार अभ्यास करायला. पण मी बसल्या बसल्या त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये आणि लोकांची अपेक्षा असते की मी कविता म्हटली पाहिजे आणि माझं भाषण कधी आहे याची अनेक लोक वाट बघतात, स्टाफची वाट बघतात, अनेक मेंबर ऑफ पार्लमेंट वाट बघतात. आणि आता मी काय कविता मी करणार आहे, जसं अविश्वासाच्या ठरावाच्या वेळेला राहुल गांधींचं भाषण झाल्यानंतर ते PM च्या जवळ आले
आणि त्यांनी त्यांच्या गळ्याला गळा मिळवला. तर मी लगेच 4 ओळी केल्या की राहुल गांधी जी ने लगाया है प्रधानमंत्री जी के गले को गला. राहुल गांधी जी ने लगाया है प्रधानमंत्री जी के गले को गला, लेकिन नरेंद्र मोदी जी के पास है काँग्रेस को हराने की कला. तर हे असं म्हटल्याबरोबर लोकांमध्ये मोठा रिस्पॉन्स मिळतो अशा पद्धतीनं. तर ठीक आहे, तर मला ती एक सवय आहे. आणि मला प्रधानमंत्री हे कविराज म्हणून हात मिळवतात. हॅलो कविराज, कसे? तर ते ज्यावेळेला मला म्हणतात की हॅलो कविराज, त्यावेळेला मी सांगतो की इसलिए मैं आया हूँ तुम्हारे पास आज. म्हणजे तर अशी मी कविता लिहून करतो. मी कविता म्हणजे मी भी घालत नाही कसल्याही मानाला. मी भी घालत नाही कसल्याही मानाला, म्हणूनच वेळ आली तर खडा लावतो मी माझ्या कानाला. पंतप्रधानजींचं तुम्ही आता नाव घेतलं तर त्यांच्यावर एक तुमचा फोटो आहे, तोही खूप त्या काळामध्ये तुमच्या विशिष्ट शैलीची कपड्यांची आहे, त्याच्यामुळे खूप तो चर्चेत आला होता. तर लंडनमध्ये आपण होतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण समारंभ करण्यासाठी पंतप्रधान लंडनमध्ये आले होते. आणि बाबासाहेब आंबेडकर 1921-22ला ज्या बंगल्यामध्ये राहत होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर तिथे राहायचे. रेल्वे स्टेशनला जायचे, तिथून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जायचे. ते जे घर आहे ते घर भारत सरकारच्या परवानगीनं महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं. आणि ते जवळजवळ 41 कोटीला विकत घेतलं. तर त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण समारंभ होता त्याचा. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री होते. तर त्या ठिकाणी आता मला जशी सूट बूट आणि टाय घालण्याची ज्यावेळेला थंडी असते, विंटर सेशन ज्यावेळेला असतं, त्यावेळेला पार्लमेंटमध्ये माझा ड्रेस जो असतो तो माझा ड्रेस असा असतो की मी एकटाच तिथं टायवाला तर दिसतो. म्हणजे टाय जास्त वापरत नाही. फार सूट बीट घातलेले कोणी नसतात. फार सूट बीट घातलेले कोणी नसतात. म्हणजे सूट वगैरे असतात, कोटवाले असतात, पण टायवाला मी एकटाच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे मी आहे टायवाला. मी तर असतो टायवाला, कारण माझा प्रधानमंत्री आहे चायवाला. का हो, घरामध्ये कपाटात कपड्यांसाठी आता जागा उरली का नाही? साहेबांना पहिल्यापासून अशी कपड्यांची फार आवड आहे. म्हणजे जेव्हा मला विचारलं गेलं एक मंत्र्याबरोबर लग्न करायचं आहे, राजकारणी लोकांना असं कधी स्टायलिशमध्ये असं कधी पाहिलं नव्हतं. आणि साहेबांचे कपड्याची स्टाईल वगैरे अशी वेगळीच होती. आणि लग्न झाल्यानंतर जास्त शौक साहेबांना म्हणजे कपड्यांचा जास्त असा म्हणजे मला नंतर कळालं. आणि साहेब नेहमी म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा फिरायला जायचं, जेव्हा त्यांचा शर्ट ज्या कलरचा असायचा त्या कलरची साडी नेसायला ते जास्त सांगायचे. आणि आता पण त्यांना नंतरच्या काळात ते झब्बे पायजमे वगैरे आता घालायला लागले दिल्लीला खासदार झाल्यापासून. आणि आता सूट बूट वगैरे अगदी म्हणजे सगळ्या पद्धतीचे कपडे घालतात ते. त्यांना नेहमी सुरुवातीला खूप टी शर्ट वगैरे जीन्सची पॅन्ट वगैरे घालायचे. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं, आम्ही 1992 लग्न झालं, आणि तेव्हा टी शर्ट पॅन्ट वगैरे भरपूर वापरायचे ते. शक्यतो व्हाईट कपडे कमी असायचे त्यांचे, सफारी असायचे. आणि नंतर मग आम्ही आमचं 1995 आम्हाला घर सोडावं लागलं मलबार हिलचं. आणि जवळजवळ 17 वर्ष आम्ही चारकोपला कांदिवलीला राहिलो. त्यानंतर पंढरपूरच्या इलेक्शनमध्ये मग साहेबांनी पहिलं इलेक्शन लढले ते, आणि तिथून निवडून आले. त्याच्या आधी ते दादरला म्हणजे आम्ही स्वतंत्र इंडिपेंडंट ते मुंबईमध्ये लढले. त्यावेळेला ते इलेक्शन हारले होते. आणि त्यानंतर झब्बा पायजमा घालायला लागले. आणि सगळ्या पद्धतीचे ते कपडे असे वापरतात आणि मला ते आवडतात. साहेब, शिर्डीमध्ये जेव्हा आपण निवडणूक लढवतो पेपरमध्ये तर असं हवा होती की तुम्ही निश्चितपणे निवडणूक जिंकणार, परंतु दुर्दैवाने तसं नाही घडलं. त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? शिर्डी हा जो मतदारसंघ आहे, तर हा शिर्डी मतदारसंघ रिझर्व झाला होता.
तर त्यामुळे मी असं ठरवलं की एखाद्या जनरल कॅन्डिडेटवर अन्याय करण्यापेक्षा आपण शिर्डी हा मतदारसंघ मला मुंबईपासून जवळ आहे, त्या ठिकाणी मीच इच्छा व्यक्त केली शरद पवारांच्या समोर, सोनिया गांधींच्या समोर की मला शिर्डीमध्ये उभं राहायचं आहे. तर त्या ठिकाणी काय मला यश आलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी माझ्या संबंधामध्ये वेगळा प्रचार काय करण्यात आला आणि त्यामुळं मला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. तर शिर्डीचा जो अनुभव आहे तो तसा चांगला अनुभव नाही. पण ठीक आहे, निवडणुकीमध्ये हारणं जितणं असतंच असतं. मला त्या ठिकाणी 3.5 लाखाच्या वरती मतं मिळाली, पण मी जवळजवळ 1,32,000 मतांनी शिर्डीमध्ये हरलो होतो. त्या घटनेने कानाला काय खडा लावला? म्हणजे शिर्डीमध्ये मी हरल्यानंतर मी माझ्या कानाला खडा लावला आणि मी ठरवलं की आता शिर्डीमध्ये उभं राहायचं नाही. त्यानंतर मी एट लोधी इस्टेट नावाच्या माझ्या बंगल्यामध्ये दिल्लीमध्ये राहत होतो. मी 3 वेळेला खासदार असताना. तर त्या बंगल्यातलं तर सामानच बाहेर काढलं माझं, काढून टाकलं. म्हणजे मी निवडणूक शिर्डीमध्ये हरल्यानंतर जे माझं सगळं सामान, पुस्तकं होती, बुद्धाच्या मूर्त्या होत्या, बाबासाहेबांचे फोटो होते, कपडे होते. तर त्यावेळेला मी काँग्रेस शिर्डीमध्ये हरल्यानंतर मी काँग्रेस राष्ट्रवादीची युती तोडलेली असं जाहीर केलं मी. तर 2-3 महिन्याच्या आतमध्येच माझ्या घरातलं सामान बाहेर काढलं, न सांगता ना. मग मी ते ठरवलं की न सांगता लॉक म्हणजे लॉक टीव्हीत बघितलं आम्ही, लॉक तोडलं. म्हणजे थोडक्यात तसं बघायला घर फोडी करून थोडक्यात. म्हणजे आता टीव्ही मध्ये समजलं आम्हाला. अनेक लोक त्या खासदाराच्या घरात 2-2 वर्ष, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष त्याच्या पेपरात आपण चर्चा ऐकतोच की. पण मी 2-3 महिन्याच्या आतमध्ये माझं सामान बाहेर काढलं. त्यावेळेला मी ठरवलं की माझं सामान ज्या काँग्रेस पक्षाने बाहेर काढलेलं आहे त्या काँग्रेस पक्षाला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रस्तावाकडे गंभीरपणे विचार केला. बाळासाहेब ठाकरे यांना मी 2012मध्ये भेटलो होतो आणि ते म्हणाले होते की बाबा शिवशक्तीसोबत भीमशक्ती आल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन होणार नाही, तर तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. आणि मी बाबासाहेबांचा विरोधक नाही, मी बाबासाहेबांचा फार मोठा सपोर्टर आहे. बाबासाहेबांच्याबद्दल मला प्रेम आहे. माझे वडील प्रबोधनकार ठाकरे जे होते ते बाबासाहेबांचे पुरस्कर्ते होते. बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनाला ते त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर आपण आमच्यासोबत या अशा पद्धतीची भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा कानोसा घेतला आणि मला सर्वांनी हेच सांगितलं, पत्रकार असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, प्रोफेसर असतील, डॉक्टर असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, या सर्वांनी मला फीडबॅक दिला की बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर विचार करायला हरकत नाही. आणि मग मी काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून मी BJP शिवसेनेसोबत मी आलो. पण काय होतं की या तुमच्या राजकीय प्रवासामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला युती कोणाशी तरी वैचारिक कारवाई वाटली, नंतर ती सोडावी लागली, कदाचित तुमचे विचार नंतर पटले नसतील. पण हे सगळं करण्यापेक्षा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी ज्या संघटना आहेत त्या सगळ्या एकत्र करून त्यांचा एक मोठा पक्ष करण्याचा विचार तुम्ही का नाही केला कधी? नाही, तर तो आमचा प्रयत्न आहे. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं जे ऐक्य आहे ते ऐक्य झालं पाहिजे. बौद्ध समाजाचे सगळे नेते एकत्र आले पाहिजेत. दलित समाजाच्या सगळ्या छोट्या मोठ्या संघटना एकत्र आल्या पाहिजे. आणि जे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहेत, मग ते मराठा असतील, ब्राह्मण असतील, मुस्लिम असतील, या सर्व समाजाला एकत्र आणणार अशा पद्धतीचा बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला पाहिजे अशी माझी मनीषा आहे, भावना आहे. पण नेत्यांकडून काय तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. आणि त्यामुळं एकतर आपला पक्ष हा थोडासा कमी शक्तीचा असल्यामुळं आपणाला युती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. म्हणजे मग प्रकाश आंबेडकरांबरोबर तुम्हाला युती करायला आवडेल? मला आवडेल पण त्यांना आवडते का नाही मला माहीत नाही आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांना नेता म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. कुठंतरी 2 पावलं मागे पुढं गेल्याशिवाय आपल्याला अंतिम ध्येय गाठता येणार नाही आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं असेल तर 2 पावलं मागे आलं पाहिजे आणि कामाच्या जोरावर नेता बनतो.
फक्त भाषण करून नेता बनता येत नाही आहे. भाषण करणारा जो असतो तो वक्ता असतो, पण नेता बनायचं असेल तर लोकांची कामं करणं आणि लोकांचा विश्वास संपादन करणं. तर लोकांचा विश्वास संपादन कसा करायचा याचं मला चांगलं ज्ञान असल्यामुळं मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी तयारी तर दर्शवावी आणि वेळ आली तर मी माझं मंत्रिपद सोडण्याची माझी तयारी आहे. मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणं हे महत्त्वाचं आहे. दलित समाजाला न्याय मिळवून देणं, त्यांना सत्ता मिळवून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं वाटेल ती किंमत मोजण्याची माझी तर तयारी आहे. पण याला समाजातल्या लोकांनी, मी पुन्हा पुन्हा हा मुद्दा मांडतोय की समाजानेच ऐक्याची मुवमेंट हातामध्ये घेतली पाहिजे आणि सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये, सर्व शहरामध्ये लोकांनी एकत्रित राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर ऐक्य होत असेल तर मला वाटतं की आपली ही फार मोठी ती शक्ती आहे. आणि जर वाढली आपल्या दलितांची एकत्रितपणे शक्ती, जर मजबूत झाली आपली दलितांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शक्ती, तर आपल्या समाजाला मिळणार आहे मुक्ती. त्यामुळं समाजाला मुक्ती मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, आपली शक्ती मजबूत केली पाहिजे. तर एक असा प्रयत्न जर होत असेल तर माझी त्याला हरकत नाही. मोनेजी, खरं आहे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की माझ्या विचारांच्या धारेशी एकरूप झालेला माणूस या देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला असावा, हे माझं स्वप्न आहे. आणि आज तुम्ही जे विचार बोलून दाखवलेत ते जर खरंच प्रत्यक्षात अंमलात आणले तर तो दिवस काही फारसा दूर नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याला उत्तर पर्याय 2 असतील पण उत्तर एकच आहे. ते एक तुम्ही द्यायचं आहे. प्रश्न पहिला, त्याला आपण म्हणू एकच जबाब. आवडते मुख्यमंत्री कोण, पवार की फडणवीस? दोघे आवडते, दोघे. जबाब एकच नाही, एकच म्हणजे तसे पवार साहेब नंबर 1 आणि नंबर 2 देवेंद्र फडणवीस. आवडतं ठिकाण दिल्ली का मुंबई? आवडतं ठिकाण तसं 1 नंबरला दिल्ली, 2 नंबरला मुंबई. म्हणजे दिल्ली. म्हणजे दिल्ली. दिल्ली नाही, दिल्ली, कारण मी गल्लीपासून गेलेलो आहे दिल्ली. जगात सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती आहे, बायकोवरती का कवितांवरती? ऐकलंय तुम्ही, पण तुम्ही वेळ काढून घेता, त्यामुळे मागता वेळ. कळलंय मला, तुम्ही एवढं ऐकू येणं शक्य नाही, असं शक्यच नाही तुम्हाला. नाही, जास्त प्रेम बायकोवर, नंतर कवितावर. अब की बार कौन सी सरकार, कांग्रेस की बीजेपी? नहीं, अब की बार फिर एक बार मोदी सरकार. अब की बार फिर एक बार मोदी सरकार, जिन्होंने खोल दिया है विकास का द्वार. जिन्होंने खोल दिया है विकास का द्वार, इसी लोग बोल रहे फिर एक बार मोदी सरकार. शेवटचा प्रश्न, सर्जिकल स्ट्राईक का युद्ध? म्हणजे आता तर आवश्यक आहे युद्ध. म्हणजे आता एक तर युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे, अशीच भूमिका आमची आहे. पाकिस्तानला बुद्ध नको आहे, पाकिस्तानला युद्ध हवं आहे. त्यामुळे जो अटॅक झाला तो अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा प्रकार आहे. 40 लोकांच्या CRPFच्या 9 जवानांची हत्या करण्यात आली. हा विषय अत्यंत जिवारी लागलेला विषय आहे आणि पाकिस्तानला एकदा आपण सबक शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आम्ही हे सांगतोय की आम्ही मारत नाही विनाकारण फुकटची बढाई. आम्ही मारत नाही विनाकारण फुकटची बढाई. नरेंद्र मोदी करणार आहे जरूर पाकिस्तानवर चढाई. आम्हाला तर करायची आहे आमच्या अस्मितेसाठी लढाई. आम्हाला तर करायची आहे आमच्या अस्मितेसाठी लढाई आणि म्हणून आम्ही विनाकारण मारत नाही बढाई. हे पाकिस्तानला एकदा सबक शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचे हल्ले करून भारताची छेड काढण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे आणि म्हणून एकदा आम्हाला असं वाटतं की पाकिस्तानबरोबर युद्ध केल्याशिवाय
पाकिस्तानला वठणीवर आणल्याशिवाय आपणाला चैन पडणार नाही आणि त्यामुळं सध्या तरी आम्हाला युद्ध हवं आहे आणि युद्ध पाकिस्तानबरोबर एकदा केलंच पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. रामदासजी, जेव्हा तुम्हाला मंत्रिपद प्राप्त झालं त्या क्षणाला तुमच्या मातोश्री शेतात काम करत होत्या असं मला कळलं. काय वाटलं तिला नेमकं त्या क्षणाला? नाही, काय तिला वाटलं ते कोणीतरी जाऊन माझी आईची मुलाखत घेतली आणि आई म्हणाली की बाबा तू आता मंत्री झालेला आहे, एवढी महागाई का कमी कर असं मला म्हणाले. पण मी मंत्री झाल्यानंतरही मी आईला सांगितलं होते काय काम करू नको, तरी आई तिथं वर्षभर तरी शेतावर काम करतच होती. त्यामुळं आईला माझा आनंद वाटला होता की माझा मुलगा मंत्री झालेला आहे. तर आणि माझ्या आईलाच नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या लोकांना प्रचंड आनंद झाला होता की एक ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता, आपल्यासोबत सातत्यानं मिळून मिसळून राहणारा कार्यकर्ता, आपल्यासाठी सारखी मोर्चे काढणारा कार्यकर्ता हा मंत्री तर झालेला. याचा एक प्रचंड अशा पद्धतीचा एक आमच्या आया बहिणींना, आमच्या मित्रांना, आमच्या कार्यकर्त्यांना एक प्रचंड अशा पद्धतीचा आनंद होता. आणि त्यामुळं एक तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मला भेटण्यासाठी येत होते. मी त्यांना पत्र देत होतो, फोन करत होतो. कोणाचं नोकरीचं काम असेल, कोणाचं बदलीचं काम असेल, कोणाचं कर्जाचं काम असेल, कोणाचं झोपडपट्टीतलं काम असेल, अशा अनेक कामांच्या संबंधामध्ये मी लोकांना भेटत होतो. आणि एक मंत्रालयामध्ये कुतूहलाचा विषय होता की आठवलेंच्या कॅबिनसमोर प्रचंड गर्दी असते आणि रोज मी कमीत कमी लोकांना भेटण्यामध्ये आणि माझ्या शासकीय मीटिंग असायच्या. पण मी माझा जो सातपुडा बंगला होता तर मलबार हिलवरती, तर त्या सातपुडा बंगल्यावर मी रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत लोकांना भेटत होतो आणि कधी मंत्रालय न पाहिलेल्या लोकांनाही मग मंत्रालय बघितलं. याचा मला प्रचंड अशा पद्धतीचा आनंद आहे. पण तुमच्या आईला तुम्ही पटवून देण्यात यशस्वी झालात का की मी महागाई कमी करेन? आता महागाई कमी, आता मी काय एकटा महागाई, एक तर आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी तशी वाढत गेलेली आहे, इन्कम वाढत गेलेला आहे, लोकांचे पगार वाढत गेलेले आहेत. पण सर्वसामान्य माणसाला अजून तेवढा न्याय मिळत नाही, गोष्ट खरी आहे. देशामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी जर हटवायची असेल तर मी माझ्या पक्षाच्या वतीनं अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे की गरिबी त्यावेळेला हटेल की खालच्या माणसाला वर आणण्यासाठी त्याला ताकद दिली पाहिजे आणि खालच्या माणसाला वर आणायचं असेल तर वरच्या माणसाने त्याला ताकद दिली पाहिजे आणि वरच्या माणसाने त्याला वर उचलण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं प्रयत्न आम्ही करतो आहोत. तर म्हणजे आपण जो मला प्रश्न विचारला की माझ्या आईची इच्छा होती, तर ती इच्छा काही एकदम पूर्ण होणार नाही आहे. आज माझी आई माझ्यासोबत नाही आहे. आई अनेक वर्ष ती कष्ट करत राहिली, पण त्यानंतर मला समाधान या गोष्टीचं आहे की आई मी मंत्री झाल्यानंतर 1-2 वर्षांनी ती मुंबईला आली. ती अनेक वर्ष मुंबईमध्ये राहिली, माझ्यासोबत ती राहिली आणि ती माझी नेहमी वाट बघत राहायची. माझे दौरे असायचे की मी आता सकाळी आलो की रात्री जायचो, रात्री आलो की दुसऱ्या दिवशी एका दिवस मुंबईत असायचो, म्हणजे आठवड्यातून 1-2 दिवस मुंबईत असायचो. तर त्यामुळं आई माझी वाट बघत बसायची की माझा मुलगा कधी येतोय म्हणून. तर अशा पद्धतीनं अनेक वर्ष माझ्यासोबत आई राहिली. आणि एक मुळी जी आठवण करून देतो की मला कधी पक्क घर मिळेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिला होतो, त्यावेळेला कधी जर आपल्याला पक्क घर मिळेल असं मला वाटलं नाही. मी जे काम करत होतो ते कुणाला एक नया पैसा न मागता मी लोकांना मंत्र्यांपर्यंत घेऊन जात होतो, अनेक लोकांना मदत करत होतो. परंतु एखादं घर जर घ्यायला 50-60 हजार रुपये तेवढे लागायचे दादरला वगैरे, तर आपल्याला काही तेवढे पैसे कुठं मिळण्याचा विषय त्या नव्हता. मी कोणाला पैसे मागत नव्हतो. मला कोणी चहा पाजायचे, मला कधी कधी ते जेवण द्यायचे, मला कधी टॅक्सीतून किंवा बसमधून घेऊन जायचे, तर आपल्याकडे काही पैसे नव्हते. तर या मुमेंटमध्ये मी अशा पद्धतीने कसली अपेक्षा न करता, म्हणजे नेता बनण्याच्या इराद्याने जर कोणी काम करत राहिलं तर हा समाज सहजासहजी कोणाला नेता बनवत नाही आहे. तर मी एक सर्वसामान्य असणारा मी कार्यकर्ता होतो. तर कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलं की समाज न्याय देतो, समाज आपल्या पाठीशी उभा राहतो
आणि कार्यकर्त्याने माझं आव्हान असं आहे की नेता बनण्यासाठी काम करू नका. कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता हे पद फार मोठं आहे. सर्वसामान्य माणसाच्या मागे उभं राहण्यामध्ये फार मोठा आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे आणि स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करत राहिलात की तुम्हाला एक दिवस समाज न्याय दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं माझी आईची इच्छा आहे, ती इच्छा मला काय पूर्ण करता आली नाही, पण मी प्रयत्न करतो आहे. आज आई माझ्यासोबत नाही. अचानक आई आमच्या घरी एकदम पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आई काही दिवस 3 आठवडे होती आणि नंतर अचानक तिला काय हार्टचा प्रॉब्लेम नव्हता. डॉक्टर म्हणाले की तिची हाडं एकदम फार मजबूत आहे, जरी ते फ्रॅक्चर झालेला असला हाड. पण अचानकपणे आईला काय अटॅक आला, काय अचानकपणे आई या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. तर 2-3 दिवस श्वासोच्छवासाचा काहीतरी थोडा त्रास झाला होता आणि अचानक आई गेली. तर आईचे उपकार माझ्यावर फार मोठे आहेत, समाजाचे तर आहेतच आहेत, पण आईमुळं मी इथंपर्यंत पोचलेलो आहे, माझ्या समाजामुळे मी इथंपर्यंत पोचलेलो आहे. आठवले साहेब, तुमच्या चळवळीच्या काळातले काही कार्यकर्ते तुमच्याबद्दलचे कानाचे खडे सांगायला येत आहेत. आता ते काव्यात सांगतायत का कसे सांगतात आपण बघूया. आपण त्यांना रंगमंचावरती आमंत्रित करूया. या सर. तर आडवले साहेब, तुमचे चळवळीच्या पासूनच्या काळातले काही तुमचे सहकारी मित्र कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत. अविनाश महातेकर साहेब आणि सुरेश बारशिंगे साहेब, आपले काय कानाला खडे आहेत साहेबांच्याबद्दल? एका चांगल्या चर्चेचा आस्वाद आपण या ठिकाणी घेत आहोत. या निमित्तानं रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समोर आलेले आहेत. माझ्या मते समाजासमोर किंवा सर्वांच्या समोर असलेला त्यांचा महत्त्वाचा पैलू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित असलेली चळवळ ही पुढं नेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आणि या प्रयत्नामुळेच भल्या भल्यांनी कानाला खडे लावावेत असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकर या पातळीवरती समजून घ्यायला पाहिजेत. निश्चितपणे त्यांची विद्वत्ता, त्यांची लोकप्रियता ही जगाला अद्याप वेढा मारून बसलेली आहे. परंतु अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की बाबासाहेबांच्या संपूर्ण शिकवणुकीचा चुकीचा अर्थ काढला जातो. आणि रामदास आठवले यांनी पहिल्यापासून जी भूमिका घेतली ते सर्व समाजाच्या सहयोगाची भूमिका घेतली. सर्व समाजाचे प्रश्न असे ज्या वेळेला त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला त्याच्यामध्ये घटनात्मक अडचणी आहेत किंवा घटनेत ही तरतूद नाही अशा प्रकारचं सांगितलं जातं. परंतु आठवलेंची भूमिका ही आंबेडकरी विचारधारेला पुढे घेऊन जाणारी आहे. सर्व समन्वय जर आपल्याला करायचा असेल तर सर्व समूहांना एकत्र आणण्याची प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. ती त्यांनी केलेली आहे. त्यांच्या बोलण्यातूनच एक जी खंत दिसून आली की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एक मत दिलं, प्रत्येकाला एक मत, टाटा बिर्लांना एक मत, तेच एक मत एका गरीब माणसाला, एका हमाल माणसाला देखील एक मत, ही त्यांनी सोय केली बाबासाहेब आंबेडकरांनी. पण त्याचबरोबर या समाजाला व्यापक होण्याच्या सूचना एक प्रकारचे त्यांनी दिलेल्या आहेत. केवळ आपल्या जातीचा अभिमान, केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान एवढ्यावरती आता चालणार नाही, तर आपल्याला सर्वांची मतं कशी मिळतील अशा प्रकारची भूमिका राजकारणात सातत्याने घ्यावी लागणार आहे. आणि तो प्रयत्न रामदास आठवलेंचा असतो. अनेक नेत्यांच्याकडून यामध्ये थोड्याशा गफलती होत राहतात आणि लोकरेट्याच्या पुढं भूमिका घेण्याचं धाडस ते करत नाहीत. आठवलेंनी घेतलेल्या काही भूमिका या लोकरेट्याच्या पुढे देखील, पलीकडे देखील एका विचाराशी सुसंगत अशा भूमिका घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळं माझ्या मते इतरांच्या कानाला चांगलेच खडे लागलेले आहेत. आठवलेंच्या किंवा त्यांचे हितचिंतक असणाऱ्यांच्या कानाला हे काही खडे लागलेले नाहीत. म्हणजे मातेर म्हणत होते की म्हणजे मी अनेक विषयांवरती दिले होते, अनेक वर्षांपासून लढे. मी गेल्या अनेक वर्षांपासून दिले होते, अनेक प्रश्नांवर लढे. त्यामुळेच अनेक लोकांनी लावली होती आपल्या कानाला खडे.
माझ्या समोर तर पडलेलं आहे जातीवादाचे मडे, माझ्या समोर तर मला दिसत आहे जातीवादाचे मडे, म्हणून मी सांगतो तुम्हाला तोडून टाका हे तडे. आणि म्हणूनच मी देत होतो जातीवादाच्या विरुद्ध लढे, अनेकांनी लावले आहेत आपल्या कानाला कडे. बारशिंगे साहेब, आपण दरवेळा काहीतरी झालं हे आम्ही कानाला खडा लावतो, पुन्हा आणखी पहिले पाडे 55. कॉलेजपासून आम्ही एकत्र आहोत, हॉस्टेलला आम्ही एकत्र राहिलो, दलित पॅंथर चळवळीमध्ये एकत्र काम केलं. साहेबांनी अतिशय कष्टानं संघटना उभी केलेली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मरणार्थ आम्ही कोल्हापूरला कुस्त्यांची मोठी दंगल ठेवली होती आणि मोठा कार्यक्रम झाला तो, अत्यंत यशस्वी कार्यक्रम झाला तो, मोठं मैदान होतं. त्याच्या अगोदरच सकाळी आठवले आणि आम्ही कार्यकर्ते प्रमुख शाहू महाराजच्या आखाड्यामध्ये कुस्ती खेळायची. त्या आखाड्यामध्ये गेलो, आखाड्यामध्ये आम्ही आत गेलो, मातीमध्ये गेलो. साहेब पटकन उभे राहिले शड्डू मारून, मला म्हणे चल बारशी कुस्ती खेळ. हां, आता त्यावेळी मी असाच होतो तब्येतीनं. साहेब त्या अशी खडाखडी झाली आणि कधी गाड्याने टांग लावली आणि कधी मी पडलो मला कळलंच नाही. त्या पहिल्यांदा खडा लावला म्हटलं खरं दिसत नाही. आणि नंतर आयुष्यात त्यांनी मोठमोठ्या नेत्यांनी जेवढी टांग लावली त्या टांग मारणाऱ्या माणसालाही कधी कळत नाही. कॅन्सरची चळवळ चालवत असताना त्यावेळी काय नसायचं, आम्हाला जायचं यायचं साधन नाही. आधी ट्रकाच्या टपावर बसून गेलोय. टपा म्हणजे पुढचं हुड असतं त्याच्यावर, मग कधी झाडाच्या फांद्या येतात, झाडाच्या फांद्याला कसं वाकायचं, हे सारे प्रयोग. एकदा विजापूरच्या पुढं कर्नाटकमध्ये एका सभेला गेलो आम्ही. प्रचंड पाऊस आलेला, पूर वाहून चालला होता, पाणी आलं. शिरूरला आम्ही दोघेही गेलो होतो विजापूरला उतरून. इथंपर्यंत पाणी होतं तर म्हणजे माझा काही धीर काय राहिला नाही. साहेबांच्या इथं पाणी लागलं तरी साहेबांनी धीर करून साहेब गेले, पलीकडे बैलगाडीत बसून गेले. मी म्हटलं आता ह्या माणसाचं काही खरं नाही, इथून पुढं खाड्यात लावायचं, पुन्हा काय यायचं या माणसावर. पुन्हा आणखी आम्ही सभेला हजर आहेच. कधी जीवाची पर्वा केली नाही, झोकून देणे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सर्वात म्हणजे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. अतिशय कष्टाने त्याने सर्व उभं केलं आहे. समाजासाठी अत्यंत झटतात ते. समाजातल्या काही लोकांना त्यांच्याविषयी असूया आहे, प्रचंड असूया आहे, कारण एक अत्यंत तळागाळातून आलेला माणूस एवढ्या मोठ्या पदार्थ असूया आहे. समाजातल्या काही लोकांना मिसगाईड केलं जातं. माझ्या आयुष्यातला अत्यंत वाईट प्रसंग अटल साहेबांच्या बाबतीतलं मला म्हटलं, रंबाई कॉलनीमध्ये जेव्हा त्यांच्यावर अटॅक करण्यात आला, अतिशय अक्षरशः मी त्याची रडलो. कारण जो माणूस ज्या समाजासाठी दिवस रात्र मेहनत करतो त्या माणसाचं समाजाचं चीज वाटत नसेल, याच्यासारखा समाज वेडा नाही असं वाटायला त्या. आणि माणसाबद्दल आमाप प्रेम आहे. सर्वात जास्त पैसे मागाय माणसं रस्त्यावर अटल साहेब येतात. गरीब माणसं, गरीब बायका येणार, अटल साहेब बसलेले असतात की साहेब खिशातात घालून काढणार किंवा असेल शहर त्याला म्हणजे दे त्याला. एक शेवटचा प्रश्न साहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज लोकांपर्यंत पोचवायचे असतील तर तुम्ही तुमच्या माध्यमातून काय शब्दात पोचवाल? नाही, आता एक तर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी समतेची विचारसरणी आहे, माणसाला जोडणारी विचारसरणी आहे. माणसांना माणसापासून वेगळं करणारी जी विचार प्रणाली आहे तिला गाडून बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची भूमिका मांडलेली आहे. आणि म्हणजे म्हणून आम्ही सांगतो की मला आवडत नाही विषमतेची गंदगी, मला तर आवडत नाही विषमतेची गंदगी, आम्हाला तर हवी आहे समतेची जिंदगी, आम्हाला तर हवी आहे समतेची जिंदगी, आम्हाला नको आहे पारतंत्र्याची बंदगी, आम्हाला तर नको आहे पारतंत्र्याची बंदगी, आम्हाला तर हवी आहे माणुसकीची जिंदगी. तर बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीसाठी आपलं जीवन खर्च केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या. बाबासाहेब आंबेडकरांना विषमतेनं पूर्णपणे घेरलं होतं आणि या जाती व्यवस्थेमुळं बाबासाहेब आंबेडकरांचं मन एकदम विचलित केलेलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकर विचलित झाले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हेच होतं की समाजामधली ही जी रूढी परंपरा आहे ती नष्ट झाली पाहिजे.
आणि माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली. आणि भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार मांडला. किती जाती असतील, किती धर्म असतील, किती भाषा असतील, पण भारत देश आमचा एक आहे, हम सब एक है, अशा पद्धतीची भूमिका संसदेच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये मांडली. आणि भारताचं संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारतीय लोकशाही जी आहे, भारतीय लोकशाही ही प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य देणारी लोकशाही आहे. आणि भारतीय लोकशाही किती मजबूत आहे हे एकदा आपण पाहिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं एनडीएचं सरकार असताना ते एका मतामध्ये हरलं. त्यामुळं एका मताला किती किंमत आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन हिताय बहुजन सुखायच्या माध्यमातून त्यांनी एक प्रगल्भ अशा पद्धतीची लोकशाही आपल्या देशाला दिली. आणि वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना सांगितली. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गवगवा फार मोठा आहे. सगळ्या पक्षाचे लोक, सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांचे कौतुक करत आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. इंडियन डेमोक्रेसी द बेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न हे साकार करण्यासाठी आम्हाला जो संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे. आणि हे मैदान मी अजिबात सोडणार नाही. या मैदानामध्ये ही जी मॅच आहे, ही मॅच आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत असणारी जी टीम आहे ती अत्यंत ॲक्टिव्ह असणारी टीम आहे. आणि ही जी टीम आहे, माझ्या विरोधामध्ये किती जरी खेळाडू आले तरी त्यांना पराभूत करण्याची ताकद माझ्या टीममध्ये आहे. आणि मी नक्कीच समोर येणाऱ्या कोणत्याही टीमला मी हरवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. कारण मी एक चांगला बॅट्समन आहे, मी चांगला फिल्डर आहे, मी चांगला बॉलरसुद्धा आहे. 2019मध्ये मात्र नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. आणि नरेंद्र मोदी हे डबल सेंचुरी मारणार आहेत आणि राहिलेल्या रन काढण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पण नरेंद्र मोदींनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवलेली आहे की राहुल गांधी बॅटिंग करत असताना त्यांचा कॅच घ्यायचा, ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. त्यामुळं राहुल गांधींना 70-80च्या वरती रन काढू द्यायच्या नाहीत, ही जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मी अशा ठिकाणी उभा राहणार आहे की ज्या ठिकाणी बरोबर राहुल गांधींचा कॅच मी करून राहुल गांधींना आऊट करणार आहे. तर ठीक आहे, तर म्हणजे ही जबाबदारी माझ्यावर आहे. आणि नरेंद्र मोदींचे माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. जरी माझा पक्ष छोटा असला तरी माझा पक्ष बॅलेन्सिंग पक्ष आहे. आणि मी जी भूमिका घेतलेली आहे, नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रचंड मोठे समर्थक आहेत. नरेंद्र मोदी हे गौतम बुद्धाला मानणारे आहेत. नरेंद्र मोदी हे दलित विरोधी नाहीत. मला काही त्यांची शिफारस करण्याची आवश्यकता नाही आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामांचा आराखडा घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केलेला आहे. नरेंद्र मोदी अनेक वेळेला म्हणतात की बाबासाहेबांचं संविधान नसतं तर चहा विकणारा मोदी कधी प्रधानमंत्री होऊ शकत नव्हता. अशा पद्धतीची भूमिका मांडणारे नरेंद्र मोदी दलित विरोधी नाहीत. दलितांच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा असणारी भूमिका जाहीररित्या मांडणारी नरेंद्र मोदी. बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान आहे तो माझा धर्मग्रंथ आहे अशी भूमिका मांडणारी नरेंद्र मोदी. या संविधानाला अजिबात धक्का लागणार नाही अशा पद्धतीचा पक्का विश्वास देणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की दलित समाजातल्या लोकांना माझं नम्र आव्हान आहे की ज्या गोष्टी असतात, तुम्ही जर खरे बुद्धिस्ट असाल, तुम्ही जर खरे आंबेडकरवादी असाल तर पॉझिटिव्ह थिंकिंग करायला आपण शिकलं पाहिजे. जर चांगलं काय होत असेल तर ते चांगलं म्हटलं पाहिजे. चांगलं होत असताना नाही ते असंच होणार आहे अशा पद्धतीचा चुकीचा खोडसाळ प्रचार करून आपण आपल्या पायावर दगड मारून घेण्याची आवश्यकता अजिबात नाही. मी त्या ठिकाणी आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की बाबासाहेबांच्या संविधानाला अजिबात हात लागणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून या ठिकाणी मतदान कोणाला करायचं ते ठरवा. परंतु हे सरकार जे आहे हे सरकार बाबासाहेबांच्या विरुद्ध नाही. हे सरकार दलितांच्या प्रश्नांच्या विरुद्ध नाही.
अशा पद्धतीचा विश्वास देतो. आणि हे जे सरकार आहे हे सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणेच काम करणारं सरकार आहे. अशा पद्धतीचा विश्वास मी आपल्या समाजाला देतो. आपण इथे आलात आणि मनमोकळेपणानं चर्चा केलीत, याबद्दल झी मराठीकडून आपल्याला एक छोटीशी प्रेमाची भेट आठवण म्हणून. आम्ही इथं आलेलो आहोत तुमच्या भेटीसाठी 4. आम्ही इथं आलेलो आहोत तुमच्या भेटीसाठी 4. करतो मी आमच्या दुश्मनांवर वार. करतो मी आपल्या दुश्मनांवर वार. माझ्या समोर चमकते आहे जय भीमची तार. तुम्ही पण एक कविता केली. नाही जाणार जनतेच्या विश्वासाला तडा, नाही जाणार जनतेच्या विश्वासाला तडा. म्हणूनच आठवले साहेबांच्या सोबत असतो नेहमी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा गराडा. त्यांनी उचलला आहे बाबासाहेबांच्या विचार जनतेस पोचवण्याचा विडा. आणि साहेब वेळात वेळ काढून जय भीमचा नारा देत आले आहेत. आपला कार्यक्रम जो आहे त्याचं नाव आहे कानाला खडा, कानाला खडा. खरंच काय म्हणावं आजच्या पाहुण्यांना. कसलेलं कवी की समाजाला पुढे नेण्याचा विचार करणारा पुढारी, एक अभिनेता का तळागाळातनं वर आलेला लोकनेता. मंत्रिपद असूनही वागण्या बोलण्यात साधेपण असलेल्या आणि कर्तव्याची जाणीव असलेल्या आठवले साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण शुभेच्छा देऊया. आज पहिल्यांदा असं बघायला मिळालं की साधारण आपल्या देशामध्ये सत्तेला चिकटून राहायची एक प्रथा आहे, पण आज एक मंत्री असं आपल्यासमोर स्वच्छ म्हणाला की मी माझ्या मंत्रिपदाच्या वेळेला त्यागसुद्धा करायला तयार आहे. आज असेही लोक आपल्या भारतात आहेत आणि म्हणून आपला देश चालतोय आणि पुढे जातोय. याच नोटवर थांबूया आणि पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.